ओम साईराम. दिवस 7वा चालू झाला आणि आजचा आपला शेवटचा प्रवास आहे. आज आम्ही बाबांच्या दर्शनाला निघालोय. काहीच तास बाकी आहे आता. सकाळी 4 वाजता निघालोय आम्ही लोक. 4 वाजल्यापासून चालतोय. 18 किलोमीटर बाकी. साई भक्त आणि आपले आता आपले 22 किलोमीटर बाकी आहे आपल्याला शिर्डीमध्ये एंट्री करायला. ओम साईराम. ओम साईराम. दिवस 7वा, एकदम शेवटचा दिवस आज. आज आम्ही दुपारी शिर्डीत जाऊ बाबांच्या दर्शनाला. खूप वाटतंय कधी दर्शनाला भेटू एकदाच. काहीच तास बाकी आहे. डोकं टेकू. खूपच हा, उत्सुकता वाढलेली आहे आज. अजून एखादा 2 दिवस पाहिजे होते बाबांची वारी. खूप भारी वाटतंय ना. चलते रोज ओम साईराम. चला दाखवतो तुम्हाला पुढे. आम्ही नाश्त्याच्या मुक्कामाला थांबू आता. सकाळचं वातावरण बघा किती मस्त वाटतंय. खूप दमलोय सकाळपासून. अजूनपर्यंत नाश्त्याचा मुक्काम पण नाही आलं. 4:30 वाजल्यापासून चालतोय आम्ही लोक. आम्ही 3 पॅटीस खाल्ले तिथे. मी पण 3 पॅटीज खाल्ले दुसऱ्याच्या तरी पैकी. अजून नाश्त्याचा हॉल्ट आला नाही. सकाळी 4:30ला निघून पण आता जवळच आहे. पप्प्या भाई हा स्पॉन्सर आमचा पप्प्या भाई आहे. मला पाहिजे मला नाही 2 भेटले. चाय पिल्या. 2 चहा पिले आणि दूध पण पिलं ना. दूध पण पिलं. आणि घाटीपाड्यातून बस येणार त्यामुळे बुवा खूप खुश आहे एकदम. आमचा जादू आहे. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. चला आता आमचा प्रवास सुरू झालाय. आम्ही काहीच तासात आता आम्ही शिर्डीच्या दर्शनाला सुरुवात केली आहे. आता थोड्याच वेळात आम्ही दर्शनाला सुरू करू. आमचा शेवटचा दिवस आहे शेवटचा दिवस आहे. आणि आमचा शेवटचा ब्लॉग आहे यामध्ये. नाही आपलं दाखवणार आहे ना आपण नंतर. तर दाखवतो तुम्हाला जर आता पुढे जातो मग तुम्हाला स्टार्ट करतो. साई बाबा की उभा उभा हा गाण्यावरती बघा. निघाली पालखी जीव जळ ऐकून घेशील का पायी पायी साईनाथ मला शिर्डीला नेशील का पायी पायी चला 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 दुसरी धरली राज धरली र मी शिर्डी गावाची वाट र माग राहिला कसारा घाट र माझ्या साईंचा भारी थाट र माग राहिला कसारा घाट र माझ्या साईंचा भारी थाट र धरली राज धरली र ओम साईराम. ओम साईराम. खंडोबा मंदिरामध्ये दर्शन झालेलं आहे. दरबारांमध्ये आले आमच्या रविदा आलेला आहे. तर आता आम्ही चाललोय साईंच्या दर्शनाला. आता आम्हाला मोबाईल जरा अलाउड नाही मंदिरामध्ये तर आम्ही जरा मोबाईल आता आम्ही दर्शन करायला जाणार आहे. तुमची काही इच्छा असेल तर सांगा, आम्ही आहे. पूर्ण करू. आणि मी खास माझ्या भावासाठी नवस केलंय. हे बघा चप्पल नाही. बिना चपलीचा माझ्या येतो. कसं वाटतं तुम्हाला शिर्डीमध्ये येऊन? काय मनोगत काय तुमचे? काय बोलू शकता तुम्ही ब्लॉग मध्ये? धानूने आम्हाला खूप एंटरटेन
आम्ही जमलोय. हा त्याबद्दल खूप धन्यवाद. अच्छा तुम्ही काय बोलू शकता तुम्ही मी काय बोलू, कसं वाटतं शिर्डीमध्ये येऊन छान वाटतं. अजून शॉपिंग केलीच नाही. नाही गेली एक दिवस मग आराम भेटला असेल ना हा ना, एकदा सांग. हो तुम्हाला कसं वाटतं शिर्डीमध्ये येऊन छान वाटतंय. एकदम छान हे काय एन्जॉय एन्जॉय करायला आलोय. बाकी सगळ्यांना कसं वाटतंय माझी बायको नाही वाटतं आली तर बरं वाटतं मला कारण की त्याच्यावर फिरायला नाही भेटत आहे. विकीची आई आहे. हो विकीची आई कसं वाटतंय तुम्हाला शिर्डीला येऊन खूप आनंद झाला. खूप मस्त वाटतं एकदम एकदम एक दिवस पूर्ण फ्री. अजून काय बोलू शकता तुम्ही लाडू घेतले का? प्रसाद घेतला का? काय तर दुखणार ना आता सगळ्यांना वाटा. तुम्ही काय पूजा काय बोलते शिर्डीमध्ये कसं येऊन पूजा बोला 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 लोक अरे हसताय काय बोला हो कसं वाटतंय शिर्डीला येऊन छान वाटलंय, मजा आली. किती वाजता उठले म्हणजे सकाळपासून काय तयारी काय रात्री झोपलेच नाही का अजिबात नाही. मध्ये गेल्या पुरणपोळ्या केल्या. हा ना एकदम हे असं तुम्हाला पाठवून. हा हा ते तर खाणार आहे आम्ही बाकी मोठं होतं माहितीये ना मग. कसं मग shopping हे मामीने प्रसाद वगैरे घेतलाय, पेरू वगैरे लाडू घेतलेले. पेरू कधी आणणार मग? मला 500 रुपये पण देणार आहे. मला 500 रुपये देणार आहे काकी. ओके चला 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 साईराम साईराम मी मुंबईला चाललोय. कारण काय हो, आम्हाला द्या. नाही मी ऐकलं की बोलतात की बायकोला खूप आलो हेल्मेट वगैरे घेऊन. त्यामुळे खूप त्रास होतो जायला त्यासाठी त्यांनी गाडी बुक केली. आता आल्यानंतर कामाला जाऊ शकतो. इतना टिकाऊ खाना खा. मस्त एन्जॉय केलं ना. म्हणजे किती वाजता उठले तुम्ही सकाळी वगैरे 4 वाजता उठ म्हणजे रात्र झोपलेच नसतील आहे ना. एवढी तुम्हाला आनंद असेल. भाऊ तू काय बोलू शकतो? चांगलं वाटलं. हा शिर्डीला बाबांचं दर्शन झालं आणि खूप चांगल्या पद्धतीने दर्शन झालं. हा ना बोला ओम साईराम. साईराम. ओम साईराम. आता आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे. तर दर्शनाला एवढी मजा आली आणि खूप मस्त भेटलेलं. खूप मजा आली दर्शनाला. हे बघा बाबांचं मंदिर किती मस्त दिसतंय. महाराज की जय. पेरू पेरू लाडू किती घेतले मित्रांनो? 50 शॉपिंग झाली का? शॉपिंग झाली. उद्यावर आता- काय ठेवलेलं नाही. उद्या मस्त यायचं उद्या मस्त यायचं दर्शन घ्यायचं आणि परत दर्शन घ्यायचं ना आपण. आज तर आम्ही दर्शन घेतलंच आहे. एक मिनिट बघा ना. पेरू बघूया आपण पेरू. आज तर आम्ही दर्शन घेतलंय पण आता जरा आम्ही प्रसाद वगैरे जरा घ्यायला आलेलो म्हणजे पेरू वगैरे. कारण का बाबांचा प्रसाद म्हणजे बाबांचा लाडू म्हणजे खूप फेमस आहे. फेमस म्हणजे एवढं छान लागतं ना, खूप मस्त लागतं. काय मित्र लाडू बघा. आता पेरू घ्यायचं पेरू. आमचं दर्शन वगैरे सगळं झालेलं आहे. Shopping पण झालेली आहे. शॉपिंग पण झालेली आहे. आता आम्ही किती दिवसांनी गाडीत बसलेलो आहे टमटम मध्ये. टमटम मध्ये. बघा अतुल. आता आम्ही निघालो धर्मशाळेत. आज आमचा मुक्काम आहे आजचा. मग आम्ही उद्या आमच्या मुंबईला आमच्या घरी उद्या. बघा शॉपिंग बघा. हे लाडू दाखव लाडू. आम्ही लाडू सगळे छान पेरू घेतलेत, पेढे घेतलेत आणि यांनी ओम साईराम. आता आम्ही आलो साई भोजनालयामध्ये जेवायला. खूप मस्त जेवण असतं. खूप दाखवलं तुम्हाला. भयानक गर्दी असते बघा. या साई बाबा के मस्त साईराम हो यो आणि मग रात्र दिवस शेवटचा आणि 7वा दिवस आज
आज दमलोय आज खूप आणि मस्त जे की आपण वाट बघत होतो ते तर काय बाबा एक नंबर दिवस गेले आज. काय बोलतो मित्र, खूप मस्त दर्शन झालं आज. आणि पाय वगैरे पण आज खूप दुखतंय. बघ बाबांचं दर्शन केलं तिथून आमचं सगळं थकवा गेलाय. तर मग आता भेटू आता उद्या आम्ही उद्या आमच्या घरी जाऊ. आता मग उद्या आपला लास्टचा ब्लॉक असणार आपल्या पदयात्रेचा. पदयात्रेचं म्हणजे आपल्या इथं आम्ही जाणार. आता उद्या तर आम्ही गाडीत जाणार पण आमच्या इथं जरा एक छोटीशी मिरवणूक काढणार आहे. त्याचा शूट घेऊन आम्ही तुम्हाला थांबणार. चला बाय रात्र बाय बाय.